संपूर्ण भारतात सध्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेवरून गदारोळ सुरू आहे। सध्या संयुक्त संसदीय समिती समोर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ आपापली मते मांडतात। देशाचे संसद भवन, वसंत विहार परिसर, विमानतळ आणि दिल्लीचा बहुतेक भाग हा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच उभा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा AIUDF चे नेते बहुद्दीन अजमल यांनी केला आहे। संपूर्ण भारतात सध्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेवरून गदारोळ सुरू आहे। वक्फ बोर्डाला मिळालेल्या अनिर्बंध अधिकारांना पायाबंद घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचा भाजपचा दावा आहे। भाजपने हे विधेयक संसदेमध्ये सादर करून आता ते विस्तृत चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे सादर केलंय। सध्या संयुक्त संसदीय समिती समोर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ आपापली मते मांडतायत। बोर्डाच्या जागा हिसकावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी उभी फाळणी या विधेयकावरून झालेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सुधारणा विधेयक संमत होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा काँग्रेसने केली आहे। शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवलाय। सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला म्हणून हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे गेलं, अन्यथा गदारोळामध्ये ते मंजूर करून घेण्यात आलं असतं असा दावा शरद पवार गटात नव्यानेच दाखल झालेले हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे। उद्धव ठाकरे यांनीही वक्फ सुधारणा विधेयक अडचणीत येईल अशी भूमिका जाहीर कार्यक्रमात घेतली आहे। द्रमुक, डावे पक्ष, समाजवादी पक्ष यांचीही अशीच भूमिका आहे। एखाद्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्या दाव्यावरील सुनावणी बोर्डासमोरच घेण्यात येते। बोर्डाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागते। ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे, त्यात मूळ जमीन मालकाला खूप त्रास होतो। कोणत्याही जमिनीवर असा दावा सांगण्याचा वक्फच्या अधिकाराला लगाम घालण्यासाठी सुधारणा विधेयक आणल्याचे विधेयकाच्या समर्थकांचे म्हणणे आहे। दरम्यान देशातील विविध जागांवर वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितलाय। रेल्वे आणि संरक्षण दलानंतर सर्वाधिक जमीन आज वक्फ बोर्डाकडे असल्याची नोंद आहे। देशाचे संसद भवन, वसंत विहार परिसर, विमानतळ आणि दिल्लीचा बहुतेक भाग हा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच उभा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा AIUDF चे नेते बहुद्दीन अजमल यांनी केला आहे। ही जमीन आमच्या पूर्वजांची असून ती आमच्या ईश्वराच्या सेवेसाठी दिलेली आहे आणि याच्याशी जो कोणी व्यक्ती छेडखानी करेल त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांचे सरकार जाईल असा इशाराही त्यांनी दिला। अजमल यांच्या या दाव्यामुळे नवी खळबळ निर्माण झाली आहे। समाजवादी पक्षाचे मुंबईतील आमदार अबू आझमी यांनीही अजमल यांच्या सुरात सूर मिसळलाय। अजमल हे जबाबदार नेते आहेत, ते खासदार होते, ते हवेत विधाने करणार नाहीत। संसद भवन वक्फ बोर्डाच्या जागेवर असेल असे त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांच्याकडे त्या संदर्भामध्ये ठोस पुरावा निश्चितच असणार आहे असा दावा अबू आझमी यांनी केलाय। या दोन्ही दाव्यांना अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही। अबू आझमी यांच्या या दाव्यावर उद्धव ठाकरे गटाची काय प्रतिक्रिया आहे हे देखील स्पष्ट झालेलं नाही।